सकाळी सकाळी घराची चालू होती साफसफाई करणं आणि साफसफाई करत होती माझी बहीण. तिनं मला सांगितलेलं काम शिवांशला करायला लावलं मी. त्यानं पण मदत करत होता. उन्हाळा आला की एकच प्रॉब्लेम चालू होते घरामध्ये, ते म्हणजे की लाईटीचा. आता आमच्या घराचं फ्यूज गेलं वाटते, तर भैया टाकत होता फ्यूज. पुन्हा माहीत झालं की लाईट वरूनच गेली. एक अर्ध्या तासानं लाईट आली. त्यानंतर मी चालू केले टीव्हीवर माझे व्लॉग. पण दीदी टीव्ही साफ करत होती, त्यानंतर तिनं बंद केली टीव्ही. बहीण पुण्यावर आली की नाही की जायची पण तयारी चालू झाली बहिणी. कॉलेजच्या ग्रुपवर मेसेज येते की हॉल तिकीट घेऊन जा म्हणून. आणि उद्या आहे माझा सेमिस्टरचा सेकंड पेपर. कोण्या पण हालतीत आज मला हॉल तिकीट आणायचंच होतं. जाता जाता दादांना बस स्टॉपवर सोडलं. आज काय ढगाळ वातावरण होतं हातगाव मध्ये. बस स्टँड वर गेल्यानं नांदेडची गाडी उभीच होती. लालपरी मध्ये पहिलीच सीट वर बसले होते मी. कॉलेज मध्ये तर गेलते पण मॅम अजून आल्या नव्हत्या. मग काय मॅमची वाट बघत बसल्या होत्या. चला आज तुम्हाला दाखवते आमच्या लॅबोरेटरी मधल्या फ्रीज मध्ये काय काय आहे. तर यामध्ये काहीच नाही, पेट्री डिश आणि केमिकल्स आहेत. थोड्या वेळाने मॅम आलते आणि हॉल तिकीट घेतलं. हिचा लुक कोणाने दिसत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही. ज्याची पण कमेंट बरोबर असेल ना त्याला शाउट आउट देईल मी. भूक लागली होती, क्लास मध्ये बसून टिफिन खाल्ला आणि कॉलेजची पण लाईट नव्हती. दिवसभर नुसते परेशान करायला. मग आम्ही गेलतो कॅन्टीन मध्ये. डब्बा कमी पडला होता म्हणून मॅगी खाल्ली. मग मी निघले होते घरी जाण्यासाठी. आणि हे बघा बसची हालत गाई. आज होती आरसीबी वर्सेस गुजरात टायटन मॅच आणि रिमोट होतं भावाच्या हातात. पोराला जेवण करताना तारक मेहता का बघावं लागतं. मॅच तर काही लावली नाही. थोड्या वेळानंतर मी लावली मॅच. विराट कोहलीची विकेट लवकर पडली होती, त्यामुळे मॅच बघणं बंद केलं. आणि उद्या माझा पेपर पण आहे, सो अभ्यास पण करायचा होता. कधी न सांगणारे पप्पा आज मला चहा बनवायला लावले, कारण की पप्पाला आवडत नाही माझ्या हातची चहा, तरी पण बनवली कशी तरी चहा. दिसण्यावरून दिसायली चहा कशी झाली म्हणून. शिवांश पण मागत होता पप्पाला चहा. डॉक्टर म्हणले होते की चहा देऊ नका म्हणून त्याला. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉग मध्ये. तोपर्यंत फॉलो करून घ्या.